गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांना यंदा देखील कराड चिपळूण रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे। दरवर्षी या रस्त्यावर खड्ड्यांची मालिका सुरूच असते। सध्या रस्त्याचं काम सुरू असल्याने रस्त्याची बिकट अवस्था पाहायला मिळते। गणपती बाप्पांच्या आगमनाच्या अगोदर हा रस्ता पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, मात्र ठेकेदाराच्या नियोजन शून्य कामाने पुन्हा एकदा कोकणात जाणाऱ्या आणि घाटपट्ट्यातील गणेश भक्तांना खड्ड्यातूनच गणेशोत्सवासाठी आपलं गाव गाठावं लागणार आहे। सविस्तर पाहूयात। कराड चिपळूण महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, ठेकेदाराच्या नियोजन शून्य कामाचा फटका। ऐन गणेशोत्सवात गणेश भक्तांचा प्रवास खड्ड्यातूनच। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा मुख्य महामार्ग म्हणून कराड चिपळूण महामार्गाकडे पाहिलं जातं। या महामार्गावरनं दररोज हजारोंच्या संख्येनं वाहनं ये-जा करत असतात। कोकणातनं कराड, सांगली, सातारा या परिसरात जाण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रवाशांची वर्दळ असते। मात्र गेल्या 8 वर्षांपासून या रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याचं पाहायला मिळतं। कधी ठेकेदाराच्या नियोजन शून्य कामामुळे तर कधी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता अपूर्णच आहे। गेल्या अनेक वर्षे आमची मुंबईवरनं चाकरमानी आहेत। आता गणेश उत्सव आलेला आहे। या गणेश उत्सवासाठी मुंबईला जे काम धंद्यासाठी गेलेले आमचे चाकरमानी आता गावाकडे येणार आहेत। गेली मला वाटते 8 ते 10 वर्षे त्यांचं स्वागत त्या खड्ड्यांनीच होते। या वर्षी सुद्धा त्यांचं स्वागत या कोयना विभागामध्ये खड्ड्यानेच होणार आहे। यामध्ये कोणते प्रशासकीय किंवा कोणते अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी यावर कोण लक्ष घालत नाही आणि यावर अनेक वेळा आम्ही आंदोलन पण केली, पण याकडे कोणीही लक्ष घालत नाही। आता आम्ही सुद्धा एवढं वैतागलोय की या रस्त्यामुळे एखाद्याचा जीव गेला तर हे प्रशासन जागं होईल का हेच आम्हाला पडलेलं आहे। कारण आता आम्ही बघायला गेलो ना तर हा रस्ता कमीत कमी 20 दिवस पण बंद होता। या महामार्गावरनं जाताना अनेक अपघात होत आहेत। या अगोदर पावसाळ्यामध्ये डझनभर अपघात या मार्गावर झालेले आहेत आणि मोठं नुकसान देखील झालंय। गणेशोत्सव आता तोंडावर आलाय तरी ठेकेदाराकडनं कुठल्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या नसल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे यंदा कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी या रस्त्यावरनं प्रवास करणं तारेवरची कसरत असेल। म्हणजे मरणाचं काम आहे, मरणाचं काम। पाटणला जायचं नाही आणि भयानक वाईट रोड आहे। नाही होणार, गणपतीपर्यंत नाही होऊ शकत। एवढंच, बाकी काय। किती वर्ष मी ना 7 ते 8 वर्ष झाले हा रोड असा आहे। आता कधी सुधारेल काय सांगू शकत नाही। या कराड चिपळूण राज्य महामार्गाच्या दुरुस्तीचं काम लवकरात लवकर व्हावं अशी मागणी प्रवासी करतायत। तुर्तास तरी या मार्गावरनं प्रवास नको रे बाबा अशीच काहीशी प्रवाशांची प्रतिक्रिया आहे। चाकरमानी जो गणपती सणासाठी येणार आहे मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर करतो आणि याच रस्त्यावरून त्यांना आता गणपती बाप्पांना देखील खड्ड्यातूनच आणावं लागणार आहे, किंबहुना त्यांना देखील गावाकडे आल्यानंतर खड्ड्यांनीच स्वागत होणार आहे। त्यामुळं आता उरलेल्या दिवसामध्ये ठेकेदार नक्की काय भूमिका घेणार आहे, रस्त्यांचे खड्डे बुजवणार आहे का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।